पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. अंधत्वावर मात करून स्वाभिमानाने जगणाऱ्या प्रल्हादच्या संघर्षाची कहाणी. प्रल्हाद दरवर्षी हातात कॅलेंडर घेऊन पाचगाव कळंबा परिसरात कॅलेंडर विकत असतो. पण सध्या त्याची तब्येत बरी नाही. पायाला जखम झाली आणि ती शुगरमुळे अधिकच बळावली आहे. या महिन्यात इकडे तिकडे फिरून कॅलेंडर विकणारा प्रल्हाद आज मात्र अंथरुणावरती आहे. पण कॅलेंडर विकण्याची तळमळ अजूनही मनात आहे. त्याला आपल्या अंधत्वाचं भांडवल करून कोणाची सहानुभूती नको आहे, तर अजूनही उरात स्वाभिमानाने जगण्याची धमक आहे. आजही तो आवाहन करतोय की नवीन वर्षाचं कॅलेंडर सर्वांनी घ्यावं. माझं नाव प्रल्हाद शिवाजी मेहकर आणि श्री महालक्ष्मी कॅलेंडर विकतोय व मार्गशीर्ष महिन्याची पुस्तकं विकतोय. कायम प्रत्येकांच्या घरी नेऊन देत होतो. आमदा मला 3 महिन्यापासून शुगर वाढल्या, 550 शुगर झाल्या आणि अजून कमी आले. खरं मला चालता येत नाही आणि कॅलेंडर न्यायला तुम्ही घरी या आणि श्री महालक्ष्मी कॅलेंडर आमच्या इथं घरी मिळतील. तरी सर्वांनी कॅलेंडर घेऊन सहकार्य करा. डिसेंबर महिन्यापासून कॅलेंडर विकतोय. संपर्कासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 7499 029 505 ह्या नंबरवर संपर्क साधा आणि कॅलेंडर घेऊन सहकार्य करा. आजच्या या अवस्थेतही बोलताना त्याच्या शब्दात तोच उत्साह, मृदूपणा जाणवत होता. चला आपणही प्रल्हादकडून एक कॅलेंडर विकत घेऊया आणि त्या अगोदर प्रल्हादच्या जिद्दीची आणि संघर्षाची ही कहाणी आवर्जून ऐकूयात. प्रल्हाद दत्तू पाटील हा एक अंध तरुण, अंदाजे 40 पर्यंत असणारं वय, पाचगाव येथे वीरविनायक कॉलनीत महिला मंडळ गिरणीजवळ राहतो. जन्मतः अंधत्व असलेलं, रोज उगवणारा सूर्य प्रल्हादच्या आयुष्यात अंधार घेऊन येतो. लहान असताना वडिलांनी आई व या मुलाला सोडून दिलं आणि मग या तान्ह्या लेकराला उराशी कवटाळून आई माहेरी म्हणजेच पाचगावमध्ये येऊन राहिली. आई तेव्हा म्हैशी पाळायची. त्यावेळी 4 ते 5 म्हैशी घरी होत्या. लहानगा प्रल्हाद ही आई मागोमाग म्हैशीकडे जायचा. मुळात अंध आणि गरिबी यामुळे प्रल्हादला शिक्षण घेणं जमलं नाही. अंध मुलगा म्हणून नवऱ्यानं जरी साथ सोडली असली तरी तिच्यातली आई हार मानणारी नव्हती. अगदी हिमतीने त्या आईने हरेक प्रकारे प्रल्हादला जोपासलं, लहानाचं मोठं केलं. प्रल्हाद ही आईला जमेल तशी मदत करायचा. असेच दिवस मागे सरत होते. मायलेकरांची जोडी आनंदाने राहत होती. पण नियतीला हे मान्य नसावं. मध्येच आई प्रल्हादला सोडून गेली. हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झालं. दुःखाचा डोंगर प्रल्हादवरती कोसळला आणि अंध प्रल्हाद मायेविना पोरका झाला. अंधाऱ्या जगातला मायेचा दीपस्तंभ विझला आणि प्रल्हादचे जीवन आणखीनच आतून बाहेरून अंधकारमय झालं. माय आधाराची काठी होती. माय पुढे आणि पाठी होती. खंबीर आधाराचा खांब निखळून पडावा असं झालं आणि प्रल्हादचं अवघं जीवनच ओसाडवाणी झालं. पण म्हणतात ना, माय मरो आणि मावशी उरो. आईच्या माघारी मावशीने प्रल्हादला आधार दिला, सांभाळ केला. पण त्या मावशीचंही निधन झालं. प्रल्हादचे मामा मामी आज त्याच्याकडे लक्ष देतात. प्रल्हाद स्वतंत्र खोलीत राहतो, पण त्याच्या खाण्यापिण्याची सर्व सोय हे नातलं करत असतात. आई गेली, मावशी पण गेली. या दुःखातून सावरत स्वतःचा धीर खचू न देता प्रल्हाद पुन्हा उभा राहिला. आईची जागा आता काठीने घेतली. तीच त्याच्या आधाराची
सोबतीन. पण काही का असेना, म्हैशीच्या मागे जाण्याची आईची ती शिकवण शेवटी कामाला आली. प्रल्हादने एक रेडी पाळली होती. रोज तिच्या उसाभरीत तो असायचा. तिच्या खाण्यापिण्याच्या उलाढालीत त्याचा दिवस सरायचा. कोणाच्याही आधाराविना स्वतःच्या शेतातून जमेल तशी वैरणकाडे आणायचा. दुपारच्या वेळेस रेडीला चारायला सोडणं, विशेष म्हणजे तिला दोरी न लावता बाहेर चारण्यास प्रल्हाद घेऊन जात असे. प्रल्हादला रेडीचा विशेष लळा लागला होता. असं म्हणायला हरकत नाही की आईवरच्या प्रेमाची जागा आता त्या मुक्या जनावरांनी घेतली होती. त्याची ती रेडी ही त्याच्या सहवासात माणसाळलेली होती. तो आपल्या रेडीला लाडाने रंभा या नावाने हाक मारायचा. रंभा हाई अशी हाय मारायची पुरुषात. ती लागलीच त्याच्या जवळ येऊन उभा राहायची. म्हैशीचं शेण काढणं, ते आपल्या शेतात नेऊन त्याच्या शेणी वळणं, कधी म्हैशीचे केस वस्ताऱ्यानं कापणं, अशी कामे प्रल्हाद करायचा. पण नेतीला हे पण नातं मान्य नसावं. लाडागोडाने जपलेली रंभा सुद्धा अचानक प्रल्हादला सोडून गेली. जवळची म्हैस सुद्धा मरून गेली आणि प्रल्हाद आता एकटा पडला. परंतु त्याने हार मानली नाही. स्वतःची दाढी स्वतः करणं, जेवलेली भांडी विसळून ठेवणं, कपडे धुणं अशी एकंदरीत कामं तो स्वतः करतो. अशा प्रकारे प्रल्हाद स्वावलंबी आहे. वर्षाच्या शेवटी प्रल्हाद दरवर्षी पाचगाव कळंबा परिसरात कॅलेंडर विकतो. सकाळी 7ला घरातून बाहेर पडल्यानंतर कॅलेंडर विकून घरी येण्यास 9 ते 10 वाजतात. रात्रीचे घरी परतताना कधी कोणी गाडीवरून घरी सोडतात, तर कोणी रस्ता दाखवतात. गिरायकांच्या हाती कॅलेंडर सोपवताना प्रल्हाद अगदी नम्रपणे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. पाचगाव परिसरात प्रल्हादची आता ठराविक गिरायकं तयार झाली आहेत, जे दरवर्षी त्याच्याकडून कॅलेंडर विकत घेतात. किंवा अशीही काही गिरायकं आहेत की स्वतःहून प्रल्हादच्या घरी जाऊन कॅलेंडर खरेदी करत असतात. प्रल्हाद जसा वरून दिसायला साधा भोळा, तसा आतूनही आहे. डोळ्यावर घातलेला काळा गॉगल, हातात जाडशीर काठी, खूप नम्र व निरागस स्वभाव, बोलण्यात गोडवा, गाण्याचीही कला त्याच्या अंगात आहे. प्रल्हाद गाणी, अभंग, आरती छानपैकी गात असतो. प्रल्हादची जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर प्रल्हादची ही जगण्याची लढाई सुरूच राहणार आहे. अंधत्वाचे भांडवल करून तो कुणाकडेही मदत मागत नाही, तर कॅलेंडर विकून किंवा छोटे मोठे उद्योग करून स्वाभिमानाने जगू पाहतोय. जीवनाच्या या लढाईत तो एकटा पडलाय, पण ज्याला कोणी नाही त्याला आम्ही आहोत. प्रल्हाद एकटा नाही, तर आपण सर्वजण त्याच्या सोबत आहोत. चला, त्याला हे दाखवून देऊयात आणि जगण्याची हिंमत देऊयात. तसं तर कुठूनही आपण नवीन वर्षाचं एखादं कॅलेंडर खरेदी करतच असतो, पण तेच कॅलेंडर आपण प्रल्हादकडूनच घेऊयात, जेणेकरून प्रल्हादला त्याच्या माध्यमातून मदतही होईल आणि हे कॅलेंडर तुमच्या भिंतीवर प्रल्हादच्या संघर्षमय जगण्याची साक्ष देताना तुम्हालाही जगण्याची प्रेरणा देत राहील आणि तुमच्या प्रतिसादाने प्रल्हादलाही जगण्याची नवीन उमेद मिळत राहील. धन्यवाद. मंडळी, शेवटी जाता जाता प्रल्हादच्या गोड आवाजात एक सुंदर आरती आपण ऐकूयात. पराची वव्वाळू तुझला स्वामी, वव्वाळू तुझला देह भावा हंकारोस जाईला. दया क्षमा शांती स्वामी, उजळल्या ज्योती काओ उजळल्या ज्योती. स्वयंप्रकाश श्रुती दिकिली मूर्ती, कापराची वात प्रभू, वव्वाळू तुझला स्वामी, वव्वाळू तुम्हा. देह भावा हंकारोस जाईला. नेतूपणाच्या काजल्या ज्योती का स्वामी, काजल्या ज्योती. निजानंद तनु पायी वव्वाळली आरती, कापराची वात प्रभू, वव्वाळू तुझला स्वामी, वव्वाळू तुम्हा. देह भावा हंकारोस जाईला.
कर्पूर आरती केली भावे आनंदाने पंचतत्व भावचरणी पायी अर्पिलेली कापराचे वात प्रभू ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुम्हा देह भावा अहंकारोस जाईला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय.